अतिशय साधी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात घडली. वरवर ही घटना अगदी सामान्य दिसली, मात्र या घटनेने महाराष्ट्राचा इतिहास बदलवून टाकला. हा इतिहास होता वाकाटक साम्राज्याचा. वाकाटक महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व ताम्रपट यातून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्य अस्तित्वात आली, त्यामध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इसवी सन 200च्या सुमारास होऊन गेला. वाकाटक राजघराणे ब्राह्मण राजवंश होते, असे इतिहासकारांनी म्हटले आहे. आजही म्हणतात. या राजवंशाने अनेक बौद्ध लेण्यांसाठी दान दिले आहे. बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांचे कार्य मोठे आहे. शिलालेखातून ते आपल्याला दिसते. तरी या वंशाला ब्राह्मण ठरवले गेले. केवळ भारतीय इतिहासकार नाही तर विदेशातील इतिहासकारांनी तोच धागा पुढे ओढला होता. सत्य फार काळ लपू शकत नाही याचा प्रत्यय शेवटी महाराष्ट्राला आला. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या एका गावात अशी प्राचीन वस्तू मिळाली ज्यामुळे वाकाटक बौद्ध होते हे सिद्ध झाले. गोजोली येथील प्रकाश उराडे यांचे निधन झाले. त्यांचे एक संदूक होते. यात त्यांनी आपल्या काही वस्तू जतन करून ठेवल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा रणजित याने तो संदूक उघडला. त्यात काही नाणे आणि तांब्याची एक गोलाकार वस्तू होती. या वस्तूचा इतिहास समोर आला आणि सारेच अवाक झाले. ती साधीसुधी वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची ती राजमुद्रा होती. 5व्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा चंद्रपूर जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरली. यासोबतच वाकाटक कोण याचा उलगडा करणारी ठरली. उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची राजमुद्रा होती. पृथ्वीसेनाचा कालखंड इसवी सन 475-495 होता. पृथ्वीसेन यांचे ताम्रपट बालाघाट, मांडळ, माहुरझरी येथे मिळाले आहेत. या राजमुद्रेवर सुरुवातीलाच बोधिसत्व ताराचे चित्र कोरले आहे. त्याखाली ब्राह्मी लिपीत लेख कोरला आहे. या लेखात नरेंद्र सेन यांचा पुत्र पृथ्वीसेना यांची ही राजमुद्रा असे लिहिले आहे. ही राजमुद्रा नागपूर येथील संग्रहालयात आता बघायला तुम्हाला मिळेल. वाकाटकांनी अनेक बुद्ध लेण्या कोरल्या, दान दिले, तरीही त्यांना बुद्धिस्ट म्हणायला इतिहासकार तयार नाही. गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या मुलचेरा येथे वाकाटककालीन बौद्ध स्तूप मिळाला. भंते नागार्जुन सुरेश ससाई यांनी येथे भेट दिली. मिळालेल्या वस्तूवरून ही बुद्ध स्तूप आहे सिद्ध झाले होते. मात्र भारतीय पुरातत्व विभागाने त्याचा उल्लेख मंदिराचा केला आहे. भद्रावतीत वाकाटकांचे शिलालेख सापडलेत. महाराष्ट्रातील अनेक लेण्यांची निर्मिती वाकाटाने केली आहे. तरीही ते बुद्धिस्ट होते हे मानायला इतिहासकार तयार नाहीत. बुद्धाचा आणि त्यांच्या धम्माचा इतिहास पूर्णपणे नष्ट करण्याचे टोकाचे प्रयत्न केले गेले. प्रत्येक वेळी बुद्ध आणि त्याच्या धम्माचा इतिहास अधिक तीव्रतेने जगापुढे आला आहे.